अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी कोकणातून तुमचे स्वागत करत आहे। टाकल्याची भाजी जंगलामध्ये न्यायला आलंय। गुरुपौर्णिमा उद्या असल्यामुळे पावसाचा प्रमाण 2 दिवस मुसळधार पाऊस आहे। असते ती कोळी घेतात ना। सावित्री नदी तुडुंबाशी भरलेली आहे। नमस्कार मित्रांनो, अस्सल मराठी कोकणकर या चॅनलवरून मी कोकणातून शहरातमध्ये स्वागत करत आहे। पावसाची टाकल्याची भाजी म्हणजे इतर वेळेस टाकल्याची भाजी मिळत नाही आहे, तर वेगळ्या प्रकारे टाकल्याची भाजी रेसिपी करणार आहोत। ती पूर्णपणे व्हिडिओ पहा। बघा, पाऊस आज जोरात होता, मुसळधार पाऊस। त्यातूनच ही रानातून टाकल्याची भाजी आणली आहे। आमच्या मॅडम एक एक पानं काढत आहेत। बघायचं पान किडलेलं आहे की काय, कारण आता भरपूर दिवस झालेत ना। कवळी होती तोपर्यंत नाही, आता कवळी मिळाले तरी पण बघून असे एक झाडून बघून हे करायचं। हे निवडल्यानंतर काय करणार? निवडल्यावर धुवून घ्यायची, धुवून घेतल्यावर कापायची। कापल्यानंतर मी काही पातेल्यात मी कुकरला शिजवते। 5 मिनिटात होते कुकरला शिजवून। कुकरला शिजवल्यानंतर दाखवते कशी करायची। एक व्हिडिओ टाकलेला होता, एक तिलकुटाची बनवलेली, एक कांद्याची बनवलेली। त्यावेळेस मी सांगितलं होतं मी तिलकुटाची आणि निखारा टाकून बनवून दाखवेन एक दिवस। तर आज मी निखारा टाकून त्या वाफेवर कशी बनवतात ते दाखवणार आहे। तिसरी पद्धत। ही भाजी पावसाळ्यात फक्त भेटते? हो, पावसाळ्यात ही भाजी म्हणजे आता पावसाळ्यात जेवढ्या भाज्या होतात तेवढ्या म्हणजे आपल्या शरीरात गेल्या पाहिजे। पावसाळ्यातले त्या वर्षातनं एकदाच मिळतात ना, त्या खाव्या। त्याच्यात पौष्टिकपणा जास्त असतं, कॅल्शियम जास्त असतं। आपल्या शरीरातले कॅल्शियम शरीरात कमी असले तर या भाज्या आपल्या शरीरातले कॅल्शियम भरून काढतात। म्हणून वर्षातनं एकदा तरी या भाज्या खाव्यात। काही लोक विकत घेऊन खातात। मार्केटला या भाज्या येतात विकायला, म्हणजे रानटी सगळ्या भाज्या विकायला येतात। आदिवासी लोक विकायला बसतात बघा रस्त्यावर, सगळ्या भाज्या। आळंबी, गोलीची भाजी, कोलिस्त्याची भाजी, परत भारंग्याची भाजी, टाकळ्याची भाजी, शेवग्याची भाजी। शेवग्याची काही नेहमी मिळते, पण या वर्षातनं एकदा मिळतात। हे बघा, आता 2-3 पानांनी स्वच्छ धुवायची। 2-3 पानांनी स्वच्छ धुवून झाल्यावर कापायची। बघा, 2-3 पानांनी स्वच्छ धुतले। कापल्यानंतर धुवायची नाही, अगोदर धुवायची नंतर कापायची। नंतर मी कुकरला असे चिरून टाकते। अशी बारीक चिरायची। कापल्यानंतर कुठे टाकली? कुकरला टाकायची शिजायला। आपली भाजी शिजली आता गाळून घ्यायची। असे मोदक करायचे चाळले गाळले। चाळण अशी म्हणजे फुगले नितळायला ठेवायची। भाजी आपली गाळ झाली तर पिळून दाखवते तुम्हाला मी। साफ पिळून घ्यायची अशी। पिळून झाल्यावर अशी सुटसुटीत करायची, मोकळी करायची।
ही भाजी शिजल्यावर अशी गुळगुळीत अशी होते, मटमटी. तेव्हा अशी मोकळी करायची. आजीची पद्धत दाखवते, माझ्या आजीची पद्धत. जुनी लोक असंच भाजी करायची. तेव्हा जास्त करून एकत्र कुटुंब असायचीत ना, एवढ्यांना म्हणजे तेल वगैरे तेवढी आर्थिक परिस्थिती नव्हती त्यांची. तेव्हा जास्त करून भाज्या अशा शिजवून पिळून अशा पद्धतीने करायची. आता ही बघा, ही भाजी मोकळी झाली. आता अशी मोकळी करून घ्यायची. एकदम आपल्या घरच्याच साहित्यात. या कांदा टाकायचा त्याच्यात. कांदा असा एकदम लागणार. आणि तुम्हाला त्या दिवशी बोलेल ना, हा तिळकुट, काळे तीळ, धने, मिरची 2, सुकी मिरची आणि मीठ, लसूण असं सगळं एकत्र करून लाल मसाला, मिरची नसेल तर लाल मसाला घ्यायचा. असं एकत्र करून मिक्सरला लावून मी तिळकुट करून ठेवलेला आहे, तो लावून घ्यायचा. असं सगळं तिळकुट सगळ्या भाजीला असं लागला पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यावर असं मध्ये साईडनी भाजी घ्यायची आणि असं मध्ये खड्डा ठेवायचा. असं मध असा घेऊन खड्डा ठेवायचा. असं खड्डा ठेवायचा साईडनी. अशी भाजी हे करून घ्यायची. मध्ये असा खड्डा आहे, त्याच्यात मी आता जळता निखारा ठेवणार आहे. निखारा बघा असा पेटून द्यायचा. हा बघा जळजळीत झाला निखारा. त्या म्हणजे जुनी लोक चुलीतलाच निखारा घेऊन मध्ये भाजीच्या ह्याच्यात ठेवायची. गावी असते ते चुलीतला निखारा घेऊन दाखवला असता. बघा निखारा असं लाल झालाय, तसा मध्येच ठेवायचा. मध्ये ठेवला की त्याच्यावर तेल, तुम्हाला तूप पाहिजे असेल तूप टाकायचं, तेल पाहिजे तर तेल टाकायचं. असं टाकून झालं का असं धूर निघाला ना, हा धूर निघाला तर असा लिपून घ्यायचा. धूर बाहेर पडता कामा नये. अशी एक वेळा भाजी करून बघा. जसं आपण बिर्याणीला दम देतो ना, निखारा टाकून दम बिर्याणी करतो, तशी ही भाजी दम देऊन अशी भाजी करायची. निखारा कुठेच असं म्हणजे धूर जाता कामा नये बाहेर. धूर जायच्या वेळेला असं लिपून घ्यायचं. मी ही भाजी एकदा खाऊन बघा आणि मला सांगा कमेंटमध्ये कशी लागली. जुनी आजी पंजोबा ही लोक अशी भाजी बनवायची निखाऱ्यावर. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. जय सद्गुरू.